मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणच्या मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजेत. आणि हे मी मीडियामध्ये फक्त बोलत नाही आहे, आपण डेटा काढून बघा. मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि ज्या समाजांच्या मागण्या आहेत हे या देशातलं सगळ्यात उच्च जागा मांडण्याची म्हणजे संसद भवन आहे. आणि ह्या देशामध्ये तुम्ही डेटा काढून बघा, सगळ्यात जास्त आरक्षणाची मागणी करणारा खासदार महाराष्ट्रातला कोण असेल तर ती मी आहे. आणि सातत्याने अनेक वेळा केंद्र सरकार काय करतं, आरक्षणाचं मग गोव्याचं आरक्षण एक छोटा मुद्दा, मग एक असा एक काही लोकांचा मुद्दा असतो जो उत्तराखंडमधून. आम्हाला आनंद आहे जरी तो 2 लोकांचा असेल तरी तो महत्त्वाचा आहे, पण असं आणण्यापेक्षा मी सातत्याने भारत सरकारला सांगते की तुम्ही सगळे जिथे जिथे आरक्षणाच्या मागण्या आहेत त्याचं सगळ्याचं एक कॉम्प्रिहेन्सिव्ह बिल आणा. एक उत्तराखंडचं एक, मग गोव्याचं एक, मग परत आणि झारखंडचं, असं करू नका. राज्यात जिथे जिथे देशामध्ये मागण्या आहेत त्याचं एका मोठं कॉम्प्रिहेन्सिव्ह बिल आणा, सविस्तर चर्चा करू. आणि आम्ही तर सगळ्यांना सपोर्ट करतोच आहे. मग धनगर समाज असेल, मराठा असेल, मराठा, धनगर, लिंगायत, हे मी वारंवार पार्लमेंट, शेवटी आरक्षण कुठून मिळणार आहे ते त्याच संसद भवनच्या बिलमधूनच येणार ना.